चंदू दादा, मला तुझ्याशी बोलायचंय, खूप महत्वाचं. मला माहिती आहे मी आता तुला जे काही सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तू माझ्यावर खूप चिडणार आहेस, कारण याआधी माझ्याकडून चुका झालेल्या आहेत, पण आत्ता ती चूक नाहीये. मी माझ्या या डोळ्यांनी जे काही बघितलं ना ते मला सहन नाही झालं, म्हणून मी तुला हे सगळं सांगायला आली आहे. हे बघ, मला मनापासून वाटतं की तुझा संसार सुखाचा व्हावा, पण तुझ्या संसाराला धोका आहे, आणि तो धोका आनंद इंगळेमुळे आहे. अरे तो माणूस अजिबात चांगला नाहीये. त्याचं लता वहिनींबरोबर जे काही चाललं होतं ते मी माझ्या या डोळ्यांनी बघून आली आहे. एका क्षणासाठी मला असं वाटलं की का मला देवाने डोळे दिलेत. हे असलं काही बघण्यापेक्षा मी जर या जगात आंधळी जन्माला आली असते ना, तरी सुद्धा मी त्या देवाकडे कसलीही तक्रार केली नसती. माझं ऐकशील? मग मला मान्य आहे की तो आनंद इंगळे 4 स्थळं घेऊन आलाय, पण नुपूरसाठी तू नको रे एवढा मोठा त्याग करूस. मी लता वहिनींशी सुद्धा बोलले, पण त्या काय म्हणतात माहिती? त्या म्हणतात हे सगळं क्षुल्लक आहे. क्षुल्लक? तुम्ही काय म्हणताय तुम्ही? क्षुल्लक? आता तुमची भाषा आणि विचार सुधारावे लागतील. आनंद इंगळे काय घाणेरडा माणूस आहे काय? नाही, आता दाखवतोच स्वच्छ आणि स्पष्ट काय असतं ते. आता मी म्हणतोय ना तो मंत्र माझ्या मागून म्हणायचा. म्हणा नन्न ना नन्न ना नो नो नन्न ननी नुनु नन्न ना ननी नी 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 नुनु ना ननी नु म्हणा. नाही. क्षुल्लक नाही आहे हे. पाप आहे हे, पाप. आता तर काय नानाने निराळू. नाही. ईश्वरा, पाप आहे हे, पाप. आत्या, नानानी नानू. नूपूर. हा. हो, नुपूर. काय झालंय तुला? आनंद. एवढा आनंद? जो होतो तो नाही ग, जो आलाय तो आनंद. हा. त्यांचं काय? ते क्षुल्लक ओठाचं असं, त्यात लता वहिनी, आणि आता तर काय नानी ना नानू ना. कसं ग होणार बाळा तुझं लग्न? सगळं व्यवस्थित होईल. लता काकूनी ना माझ्या लग्नाचं खूप मनावर घेतलंय ग, आणि त्यांची काय अट आहे? भाषा शुद्ध हवी, हो ना? मग लता काकू सगळ्यांना व्यवस्थित ट्रेन करेल. ए चल तू पण शिक. मी नाही बाई, नाही. भाषा नाही, मन शुद्ध हवं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.